आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुला काय मदत पाहिजे? हेच सगळं घडलं बाबा. तू सांगत असलेल्या काळ्या घोड्याच्या मायावी रूपाला मायापूर्वी तंत्र असं म्हणतात. मांत्रिकामध्ये सदाप्त सिद्ध प्राप्त करणाऱ्या उच्च दर्जाचे लोकच या मायापूर्वी तंत्राचा वापर करू शकतात. मांत्रिक लोकात सदाप्त सिद्ध प्राप्त केलेला एकच माणूस तो फक्त पुरुषोत्तम आहे. कोण आहे हा बाबा पुरुषोत्तम? तो माझाच मित्र आहे. आम्ही दोघे हिमालयाच्या पर्वतावर परमज्योत मुनींकडून माया, तंत्र, मंत्र, विद्या सर्व एकत्र शिकलो. एक दिवस परमरहस्य असणारा 16 मंत्र शिकवण्यासाठी गुरुनाथांनी आम्हा दोघांना बोलावलं होतं. त्यावेळी त्याने माझीच दिशाभूल करून कट रचला होता. मी ती मंत्रविद्या शिकू नये म्हणून त्याने एकट्याने गुरुनाथांकडून 16 मंत्र शिकून घेतला. एवढंच नाही, तो मंत्र आणखीन कुणाला कळू नये म्हणून त्याने तिथेच गुरुनाथांना पण मारलं. शिकलेल्या मंत्रतंत्रामुळे बऱ्याच गोरगरिबांना बर्बाद करून नष्ट करून टाकलं. असा त्याने बऱ्याच लोकांचा शाप घेतला. पण अखेरीस तो ग्रामदेवतांसमोर जिंकू नाही शकला म्हणून त्याने स्वतःचा गळा कापून प्राण सोडला. पुरुषोत्तमाने मरण्याआधी कोणाला हा 16 मंत्र शिकवला असला तरच तो या मायापूर्वी तंत्राचा निश्चितपणे वापर करू शकतो. तुमच्या बोलण्यातून एवढं कळलं की पुरुषोत्तमने 16 मंत्र कोणाला तरी शिकवलाय. पुरुषोत्तमने ज्याला शिकवलं असेल त्यानेच हे कालचक्र घेतलं असेल. तुमच्या शक्तीचा वापर करून तो कोण आहे तेवढं फक्त आम्हाला सांगा. मी मांत्रिक विद्या वापरायचं नाही असा संकल्प केला आहे. तरीही तू शक्तिनाग आहेस म्हणून आणि तुझी ध्येयपूर्ती व्हावी म्हणून माझ्या मंत्रविद्येचा वापर करून तो कोण आहे ते शोधून सांगतो. काय झालं बाबा? पुरुषोत्तम मेला नाहीये. तो अजूनही जिवंत आहे. पुरुषोत्तमानेच देवीच्या मंदिरातून कालचक्र घेतलंय. तो आधीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिवान झाला असेल. तो कसा दिसतो तेवढं फक्त मला सांगा, मग मी त्याला बघते. तो कोणत्या रूपात आहे आणि कुठे आहे ते मी तुला सांगतो. पुरुषोत्तम माता, हे पुरुषोत्तमा, तू मलाच मारलंस ना. तुझा अंत या शक्तिनागाच्या हातूनच होणार आहे. तू संपेपर्यंत माझा आत्मा या नागासोबतच राहील. तुझा अंत जवळ आला आहे. हा शेनभाग शल्यांचा शाप आहे.
यांच्याशी बोलूनही काही उपयोग झाला नाही. ती मायावी शक्ती कोण आहे हे कळलं ना. आता ह्यानी आपण काय करू शकतो ह्याचा विचार करू. चला जाऊया. हे काय आहे? नीट चालतच नाहीये हे. शा शी शा. काय देवसेना, कंटाळा आलाय का तुला? सगळं चुकीचं खेळतेस. हो ना गाई. तू माझ्यासोबत येतेस का? तुला एक सरप्राईज दाखवते. हा, खरंच दाखवशील? चल मी येते. पण एक अट आहे. हा, मी तुझे डोळे बंद करून तुला घेऊन जाणार. चालेल ना? चालेल आई. चल. कुठे घेऊन चाललीस मला? तू चल ना, तुला कळेल. सांभाळून ये. पायऱ्या आहेत. हा, नीट उतर. ठीक आहे. तू मला कुठे घेऊन आलीस सांग ना. देवसेना. अय्या, अरे बाप रे, एवढे काजवे. आई आई छान दिसतात ना. आई ते बघ. किती मस्त. ही घरात आल्यापासून अगदी चोरासारखी वागते. महालात घडणाऱ्या गोष्टींचा हिच्याशी काहीतरी संबंध आहे असं मला सारखं वाटतंय. थोडा धीर धरते आणि बघते काय करते ते. अरे ए देवसेना. देवसेना. हिला आता इथेच रंगे हात पकडून हिला इथून मारून पळवलं ना तर हिचा खरा सूत्रधार कोण आहे, ही हे सगळं कशासाठी करते ते कधीच कळणार नाही. हिचा पाठलाग करून सत्य काय आहे ते शोधून काढते.
झालं गंगा? अजून तुझ्या डोक्यातून तो विचार जात नाहीये का? अहो काय तुम्ही, मी बाळाला जन्म देऊ शकले नाही म्हणून काय झालं? आपली देवसेना आहे ना, ते पण माझंच बाळ आहे ना. पण तुमचा आनंद हिरावून घेतला ह्याचंच वाईट वाटतं. ठीक आहे, तुम्ही सोडा. मी रडले तर तुम्हाला जास्त त्रास. बरं, देवसेना कुठे? सकाळपासून ती दिसलीच नाहीये. देवसेना खाली हॉलमध्ये पण नाहीये. ती इथेच असेल असं मला वाटलं होतं. ती बाहेर कुठेतरी असेल. मी जाऊन बघून येते. ठीक आहे, जाऊन तू बघून ये. ठीक आहे, मी येते. देवसेना, देवसेना, देवसेना. इथे पण नाहीये. कुठे गेली असेल? देवसेना, 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 देवसेना कुठे? ऐकतेस का? देवसेना कुठे गेली ही? देवसेना कुठेस तू? देवसेना, 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 देवसेना. बापरे, कुठेस तू? देवसेना, देवा, देवसेना, देवसेना. बापरे, देवसेना, देवसेना. देवसेना कुठेस ग? देवसेना. काय झालं गंगा? एवढी घाबरली काय? देवसेनाला सगळीकडे शोधलं, कुठेच सापडत नाहीये. हो गंगा, मी पण देवसेनेला सकाळपासून पाहिलं नाही. कुठे गेली असेल? कुठे गेलीये कळतच नाहीये. काय ग गंगा, देवसेना सापडत नाही हे तू इतक्या सहजपणे बोलतेस? अच्छा, म्हणजे तुला आता बाळ होणार आहे म्हणून तुला देवसेनाची काळजी राहिली नाहीये का? अरे मूर्ती, प्रसंग काय आणि तू काय बोलतोयस? तू पण देवीसारखं गंगाला ऐकवायला लागलायस का? देवसेनेवर तिचं खूप प्रेम आहे. तोंडाला येईल ते बोलू नकोस. चल निघ इथून. आई, गंगाची तू तर खूपच बाजू घ्यायला लागलीस. गंगाला सपोर्ट करण्यामध्ये तू तर अन्नपूर्णा आत्याच्या पण पुढे निघून गेलीस. हे माधवी, काय गलीला काय प्रॉब्लेम आहे? काय बोलतोय तुझा मुलगा? त्याचं काय? गंगा, तू इथे अशी का उभी आहेस? देवसेना सकाळपासून सापडत नाहीये. सगळीकडे शोधूनही सापडली नाही म्हणून गंगा घाबरली आहे भाऊजी. काय? देवसेना सापडत नाहीये? सगळीकडे नीट शोधलंस ना? अहो, मी सगळीकडे शोधलं, तिला कुठेच सापडत नाहिये. देवसेना कुठेही गेली नसेल, ती घरातच कुठेतरी असेल. सगळ्यांनी नीट शोधून बघा. चल रे. देवसेना, 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 देवसेना. एक दरवाजा होता, त्या दरवाज्यात नाही गेली. आता इथे भिंत कशी आली?
मीनाक्षीचा आपल्या महालात आलेल्या मायावी शक्तीच्या घोड्याशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. आता हे शोधून काढल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. मी कुठे? मी इथे कशी आले आई? देवसेना, देवसेना, मीच तुला इथे घेऊन आले. तू शांत राहा, आपण लवकर इथनं जाऊ. ठीक आहे आई. देवसेना, 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 देवसेना. बापरे, कुठे गेली असेल ही पोरगी? देवसेना, 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 सापडली का? कुठेच दिसत नाहीये ती बापरे, गंगा. कुठे गेली असेल? देवसेना, कुठे आहेस? देवसेना, देवसेना, कुठे आहेस तू? देवसेना, देवसेना, अगं देवसेना. कुठे गेली असेल ही? देवसेना, देवसेना. देवसेना, 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 देवसेना कुठे गेली असेल काही कळत नाहीये बाबा. ए, त्या बाजूला जाऊन बघू. चल. देवसेना, 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 अरे देवा, देवसेना, 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 देवसेना. ए, ए, आत पडशील, मागे हो. देवसेना, देवसेना. भाऊजी, भाऊजी. काय रे धर्मा, काय झालं? देवसेना कुठेच नाही सापडली. काय बोलतोस तू? बाबा, देवसेना मलाही नाही सापडली. देवसेना घरात नाही याकडे लक्ष न देता गंगा खुशाल घरात बसली होती. आता तिला स्वतःचं बाळ होणार आहे म्हणून तिचं देवसेनाकडे लक्षच नाहीये. मी पण मगाशी तेच बोलत होतो ना. गंगा आता खूपच बदलली आहे. गंगाची परिस्थिती जाणून न घेता तोंडाला येईल ते बोलू नकोस. अरुण, गंगा प्रेग्नेंट आहे म्हणून तिला पाठीशी घालू नकोस. गंगा प्रेग्नेंट नाहीये.